तर नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। चुकीचा दाखला देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर देखील कारवाई होणार हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बोगस प्रमाणपत्र घेतल्याचं सिद्ध झाल्यास फौजदारी कारवाई करणार असं शिंदेंनी म्हटलंय। जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने 2000 मध्ये केला आहे। त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे। कलम 8 प्रमाणे एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केले जातं आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात। कलम 10 प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते। यासाठी 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये कलम 11 प्रमाणे केलेली आहे। या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पात्र देखील आहे। त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम 13 प्रमाणे। त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू